नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. आपण सराव एके सराव या लेक्चर सिरीजमध्ये आहोत आणि याच्यामध्ये आपण महत्त्वाचे समाजसुधारक बघतोय. आजचं लेक्चरसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि प्रश्नसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहेत. लेक्चर त्यामुळे तुम्ही व्यवस्थितपणे बघा. हा प्रश्न जो आहे हा मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये शेवटचा प्रश्न घेतला होता आणि होमवर्कसाठी ठेवला होता. या प्रश्नापासूनच आपण सुरुवात करू. अविधान दिलंय, वीर लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म 1800 मध्ये पुण्यात झाला. अविधान करेक्ट आहे इथं. वीर लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म पुण्यात झालेला आहे 1800 मध्ये. ब विधान सुद्धा इथं योग्यच आहे. ब विधानात असं सांगितलंय की इंग्रजांनी शनिवार वाड्यावर भगवा झेंडा उतरवून युनियन जॅक फडकवला, त्यामुळे लहुजींच्या मनात इंग्रजांबद्दल राग निर्माण झाला. तर हे विधान योग्य आहे. क विधान आहे, त्यांनी त्यांच्या घराजवळ तालमीबरोबर शस्त्रास्त्रे चालवण्याबरोबर बलोपासनेचेही धडे दिले. हे विधान सुद्धा करेक्ट आहे. याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं की वीर लहुजी वस्ताद साळवे यांनी पुण्यात खास करून म्हणजे पुण्याच्याच आजूबाजूच्या भागामध्ये खूप असे लढवय्ये तयार केले असतील की जे शस्त्रास्त्र चालवण्याबद्दल त्याच्याबद्दलची माहिती करून घेतात, तालमीत जात आहेत आणि ते बलोपासनाचे धडेसुद्धा घेत आहेत आणि इंग्रजांविरुद्ध या सगळ्या गोष्टींचा वापर करता येईल. तर असे हे लढवय्ये आपल्या वीर लहुजी वस्ताद साळवे यांनी तयार केलेत. त्याचबरोबर ड विधान खूप इंटरेस्टिंग आहे. लहुजींच्या तालमीमध्ये महात्मा फुले यांच्यासारखे अनेक शब्दप्रेमी तरुण तयार झालेत. हे सुद्धा विधान करेक्ट आहे. महात्मा फुलेंविषयी खूप सारे क्वेश्चन एक्झाममध्ये येत राहतात, तर तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की लहुजींच्याच तालमीमध्ये महात्मा फुले यांसारखे अनेक तरुण तयार झालेले आहेत. ठीक आहे. तर हे विधान एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे. थोडं स्पेसिफिक थोडं हायलाईट करून तुमच्या नोट्समध्ये असू द्या, कारण जो महात्मा ज्योतिबा फुलेंविषयी आपण ज्यावेळेस अभ्यास करतो तर लहुजी यांच्या तालमीचा उल्लेख सुद्धा तुम्हाला लक्षात आला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 सर्व विधानं इथं बरोबर दिलेली आहेत. ओके. याचबरोबर आणखीन काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स तुम्ही लहुजी वस्ताद साळवेंविषयी लक्षात ठेवा. जसं की त्यांनी एक प्रतिज्ञा केली होती की मरेन तर याच देशासाठी आणि जगेल तर देशासाठीच. ठीक आहे. तर एक्झाममध्ये अगेन मला काही वारंवार सांगण्याची गरज नाही आहे की अशी जर काही मतं किंवा अशी विधानं जर कुणी म्हटली असतील, कुणी मत व्यक्त केलं असेल किंवा असे जर प्रतिज्ञाच घेतली आहे तर ही कुणी घेतली आहे असे डायरेक्टली एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. जसं की तुम्हाला माहिती आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हक्क आहे, हे विधान कुणाचं आहे? तर हे क्वेश्चन MPSC UPSC सगळ्या एक्झाममध्ये येऊन गेलेत. तर मरेन तर देशासाठी व जगेन तर देशासाठी, तर ही प्रतिज्ञा वीर लहुजी वस्ताद साळवे यांनी घेतलेली आहे. ठीक आहे. 19व्या शतकातील एक महाराष्ट्रीयन क्रांतिकारक, शस्त्रास्त्र विद्येचे प्रशिक्षक म्हणून लहुजींची ओळख आहे. लहुजी बुवा, लहुजी वस्ताद या नावांनी सुद्धा आपल्या वीर लहुजी वस्ताद साळवे यांना ओळखलं जायचं आणि त्यांचं घराणं हे राऊत या नावाने प्रसिद्ध होतं. ठीक आहे. तर हे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत जे तुम्ही लक्षात ठेवावेत. एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला तर तुम्हाला टॅकल करता येईल. ठीक आहे. मला तुम्ही स्वतः फीडबॅक देऊन सांगा की खरंच हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल वाटतायत का? इन्फॉर्मेशन ही म्हणजे क्वालिटी इन्फॉर्मेशन वाटती का? उगाच असं घ्यायचे म्हणून क्वेश्चन न घेता त्याच्याबद्दल आपण खूप बारीक सारी गोष्टी बघतोय. तर जर तुम्हाला एवढं डिटेल एक्सप्लेनेशन हवं असेल तर तुम्ही तसं कमेंट करून कळवा, नाहीतर अगदी आपण सोप्या मार्गाने पण पुढे जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, शेतकऱ्यांना नवे विचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे जनक कोण किंवा डॅश डॅश. तर हा प्रश्न कृषी सेवा पूर्व परीक्षा 2007 मध्ये येऊन गेलेला आहे. याच्यामध्ये खोल जास्त जाणार नाही आज, पण या प्रश्नाचं करेक्ट आन्सर ते म्हणजे पंजाबराव देशमुख. तर पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. ते जनक आहेत ह्या वृत्तपत्राचे. आणि या न्यूजपेपरचा उद्देश काय होता, हेतू काय होता, तर शेतकऱ्यांना नवे विचार देण्याची सुरुवात या वृत्तपत्राच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तर पंजाबराव देशमुख हे नाव लक्षात ठेवायचं आहे. यांनी महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र सुरू केलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या ग्रंथांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचे बारकाईने परीक्षण केले आहे? ASO मुख्य परीक्षा 2018. तर यावेळेस आयोगाने हा क्वेश्चन विचारला होता. ग्रंथांची नावं दिलीत, पुस्तकांची नावं दिलीत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
यापैकी कोणत्या ग्रंथांचा वापर करून हिंदू धर्माचं जर बारकाईने परीक्षण केलं होतं असं विचारलंय. तर अ आहे फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम, ब विधान आहे रिडल्स इन हिंदुइझम, क विधान आहे रिलिजन इन इंडिया आणि ड ऑप्शन दिला इथं बुद्ध अँड हिज धम्म. तर याच्यापैकी जे करेक्ट आन्सर आहे तुम्हाला माहिती असेल की फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम, रिडल्स इन हिंदुइझम आणि बुद्ध अँड हिज धम्म. तर ही पुस्तकं अभ्यासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा बारकाईने परीक्षण केलं होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. ठीक आहे. या लेक्चरमधून आपला पुढच्या काही क्वेश्चनसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती थोडा जास्त फोकस असेल. म्हणजे आपण प्रत्येक प्रश्नामधून बाबासाहेबांची थोडक्यात माहिती आपण बघणार आहे. ठीक आहे. मी जनरली असं विचार केला की एकाच लेक्चरमध्ये किंवा एकाच प्रश्नामध्ये जर आपण सगळीच माहिती इन्क्लूड केली तर ती माहिती थोडी डोक्यावरून जाऊ शकते, कारण खूप सारी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे ना. तर म्हणून असा प्रयत्न आहे की येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाच्या एक्सप्लेनेशनमधून थोडी माहिती तुमच्यापर्यंत द्यायची. जसं की या प्रश्नामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म बघतोय की 14 एप्रिल 1891 आहे आणि मृत्यू त्यांचा 6 डिसेंबर 1956 झाला आहे. ते एक थोर भारतीय पुढारी, अस्पृश्यांचे नेते आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगडाजवळ त्यांचं मूळ गाव आहे आंबडवे. ठीक आहे. आंबडवे हे त्यांचं मूळ गाव आहे. त्यांचे वडील हे रामजी सकपाळ हे लष्करात सुभेदार मेजर या पदावरती होते आणि ते महू म्हणजे जे सध्या मध्य प्रदेशमध्ये आहे महू इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. ठीक आहे. तर एवढ्या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, खास करून त्यांच्या वडिलांचं नाव आणि ते कोणत्या हुद्द्यावरती होते. रामजी सकपाळ हे लष्करात सुभेदार मेजर या पदावरती होते. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे, अगेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरतीच फोकस आहे आपला. संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? अगेन एडीओ पूर्व परीक्षा 2016 हा प्रश्न येऊन गेलेला आहे. करेक्ट आन्सर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा डॉक्टर BR आंबेडकर. पर्याय क्रमांक 4 हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म हा 14 एप्रिल 1891 महू या गावात झाला होता मध्य प्रदेशमध्ये आणि मृत्यू त्यांचा 6 डिसेंबर 1956 मुंबईमध्ये झालेला आहे. त्यांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखतो. तसेच दलितांचा मुक्तिदाता या नावाने सुद्धा आंबेडकरांना संबोधलं जातं. 1990-91 मरणोत्तर भारतरत्न हे त्यांना देण्यात आलेले आहे आणि हे 1990-91 का? कारण ते वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. म्हणजे जन्मशताब्दी निमित्ताने आपण त्यांना हा पुरस्कार सुद्धा दिला आणि त्याचबरोबर सामाजिक न्याय वर्ष म्हणून सुद्धा ते साजरं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर ही पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. हिंदू कोड बिल मांडल्यामुळं त्यांना आधुनिक मनू या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आता हे विधान एक्झाममध्ये येऊ शकते की नाही? एक्झाममध्ये असं विचारतील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. मी म्हणतोय अयोग्य. ठीक आहे. अविधान आहे संयुक्त मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आत्ताच बघितलं हे विधान करेक्ट आहे. ब विधान असं असेल की दलितांचा मुक्तिदाता म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्याचबरोबर आधुनिक म्हणून त्यांना म्हटलं जातं कारण त्यांनी हिंदू कोड बिल मांडलं. तर यस, हे सुद्धा विधान करेक्ट आहे. अयोग्य नाही आहे, हे योग्यच आहे. क विधान असं देतील की भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. तर हे केली आहे का त्यांनी? तर हो, ही सुद्धा त्यांनी केलेली आहे. म्हणजे हे सुद्धा विधान योग्यच आहे. आपल्याला मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नात अयोग्य विचारलं होतं, तर एकही अयोग्य नाही आहे इथं. 3ही विधानं मी तुम्हाला योग्य सांगितलीत. इवन STI पूर्व परीक्षा 2016 भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना डॅश डॅश यांनी केली हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. ठीक आहे. STI 2016 पूर्व परीक्षेला. त्यामुळं या लेक्चरमधून जे वाक्य मी तुम्हाला सांगतोय हे अगदी निवडक वाक्य आहे, जे एक्झाममध्ये कुठं ना कुठे विचारलंय. तर असे मी तुम्हाला सेंटेन्स सांगतोय, त्याच्यामुळे लेक्चर व्यवस्थितपणे ऐका. जर एखादा मुद्दा इथं मी लिहिलेला नसला तर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये स्वतःहून लिहा. ठीक आहे. तर त्यामुळे जर काही क्वेश्चन्सला एक्सप्लेनेशन छोटं वाटलं तर हे लक्षात घ्या की तेवढाच रेफरन्स आपल्याला एक्झामसाठी हवा आहे. ओके. आता सामाजिक समता हा त्यांच्या विचार विश्वाचा केंद्रबिंदू होता. अगदी म्हणजे प्रॉपर लाईन आहे ही एक्झाम ओरिएंटेड. सामाजिक समता हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार विश्वाचा केंद्रबिंदू होता, हे लक्षात ठेवा तुम्ही. सामाजिक समता. ठीक आहे. आंबेडकर हे 1947 ते 51
हे नेहरू मंत्रिमंडळात कायदे मंत्री या पदावरती सुद्धा होते. म्हणजे ते कायदे मंत्री होते, आपले लॉ मिनिस्टर होते 1947 ते 51 मध्ये, ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान देशाचे होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता फायनली आपण बघू. 1920 मधील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कुठे संपन्न झाली होती? अगेन राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 मध्ये हा क्वेश्चन विचारला होता आयोगाने. 1920 मध्ये अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद ही नागपूर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आयोजित केली होती. कुठं? नागपूरमध्ये. ओके. ही सुद्धा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच रिलेटेड गोष्ट आहे, कारण या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचं अध्यक्षपद हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूषवलं होतं. ठीक आहे. आता या प्रश्नामधून आपण आंबेडकरांनी जे काही महत्त्वाची पुस्तकं लिहिलीत त्यांचा थोडक्यात आपण आढावा घेऊ. जसं की द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे त्यांचं फेमस पुस्तक. त्यानंतर 1916 मध्ये कास्ट इन इंडिया हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. 1930 मध्ये त्यांनी जनता वृत्तपत्र सुरू केलं, ज्याचं नाव 1956 मध्ये प्रबुद्ध भारत असं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. हे नाव लक्षात ठेवायचं तुम्ही. जनता वृत्तपत्रच ते होतं ज्याचं नाव 1956 मध्ये प्रबुद्ध भारत असं करण्यात आलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 1946 मध्ये द अनटचेबल्स हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलं. थॉट्स ऑन पाकिस्तान हे त्यांनी पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. हे त्यांचं एक महत्त्वाचं बुक आहे. आता या बुकबद्दल ना एक रिसेंटली उल्लेख आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबवरती डेली क्विजच्या लेक्चरमध्ये मॅमनी केला होता. मी तुम्हाला थोडक्यात त्याची आठवण काढून देतोय की या थॉट्स ऑन पाकिस्तान या बुकमध्ये जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पत्नी आहेत रमाबाई, तर त्यांच्या जीवनावरती आधारित सुद्धा काही गोष्टी तिथं लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकात रमाबाईंच्या जीवनावरती प्रभाव त्या पुस्तकामध्ये उल्लेख करून सांगण्यात आलेला आहे. तर हे पण तुम्ही मुद्दा लक्षात ठेवा, कारण रिसेंटलीच रमाबाईंची 125वी जयंती फेब्रुवारीमध्ये आय थिंक 5 किंवा 7 तारखेला ही साजरी करण्यात आली. त्यांची 125वी जयंती होती. तर एक्झाममध्ये रमाबाईंवरती सुद्धा एखादा क्वेश्चन येऊ शकतो आणि रिलेट करताना मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित म्हणजे काहीतरी विचारतील. ठीक आहे. आणि ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं होतं त्यावेळेस आय थिंक रमाबाई फक्त 8-9 वर्षांच्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 15 वर्षांच्या आसपास होते. तर ह्या पण काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. 1906 मध्ये बायखळा बाजारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांचं लग्न झालं होतं. ठीक आहे. तर असा तुम्ही रेफरन्स थोडासा कलेक्शनमध्ये असू द्या तुमच्या, की हां बाबा आपण असं काहीतरी रमाबाईंबद्दल कुठंतरी ऐकलं होतं किंवा हा उल्लेख आला होता. म्हणजे थॉट्स ऑन पाकिस्तान हा विषय किंवा हे पुस्तक ज्यावेळेस आपण समोर बघितलं ना की आपल्याला ह्या गोष्टी क्लिक झाल्या की नाही, तर तसा तुमचा अभ्यास असायला पाहिजे. ओके. आणि म्हणून तुम्ही वारंवार लेक्चर्स बघा, थोडं रिपिटेटिव्ह अभ्यास करत चला, कारण एकच गोष्ट वारंवार केल्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दलची गोडी पण निर्माण होते आणि ती गोष्ट समजायला पण लागते. ठीक आहे. पुढं बुद्ध आणि धम्म हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. ॲक्च्युली हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित करण्यात आला. 1957 मध्ये तो प्रकाशित करण्यात आला आहे. ठीक आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला मी सांगतोय. मूक नायकची सुरुवात त्यांनी 1920ला केली. 1927 मध्ये समता आणि 1946च्या आसपास हू वेअर शूद्राज हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. हू वेअर शूद्राज. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे मूकनायक आहे ना, तर मूकनायकाची सुरुवात ही संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातून होतीये. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा, कारण यावरती आयोगाने क्वेश्चन विचारला आहे. बहिष्कृत भारत जे होतं त्याची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगातून होते आणि मूकनायकाची सुरुवात संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून होते. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. एक्झाममध्ये थोडं उलटसुलट विचारतील की मूकनायकाची सुरुवात ही संत ज्ञानेश्वरांच्या अभंगातून होते, तर विधान चुकीचं आहे. मूकनायक म्हटलं की संत तुकाराम महाराज आणि बहिष्कृत भारत म्हटलं की संत ज्ञानेश्वर महाराज. ही नावं तुम्हाला आठवली पाहिजेत. ठीक आहे. आता जास्त बंबार्डिंग नको, पुढच्या क्वेश्चनकडे येऊ आणि परत इन्फॉर्मेशन बघू. हा प्रश्न आहे, मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा कोणी व कुठं केली? असिस्टंट मुख्य परीक्षा 2015 मध्ये आयोगाने हा क्वेश्चन विचारलेला आहे. हे विधान कुणाचं आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. ऑब्व्हियसली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे विधान आहे. आणि हे विधान त्यांनी कुठून दिलं किंवा ही घोषणा कुठून केली, ठिकाण तर नागपूर आहे का येवला आहे? कारण पर्यायामध्ये तर दोन्ही दिले ना. म्हणजे इथं बघा आयोगाने आपल्याला कसं कन्फ्यूज केलं आहे. व्यक्ती तर दिलेत
पण तिथं 2 पर्यायांमध्ये सेम व्यक्ती आहेत आणि फक्त ठिकाण बदललं आहे, येवला किंवा नागपूर. तर करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला, नाशिक या ठिकाणाहून ही घोषणा केली होती की मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ही घोषणा त्यांनी येवला या ठिकाणून केली. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. ठीक आहे. आता या क्वेश्चनच्या माध्यमातून आपण इयर वाईज थोडीशी इन्फॉर्मेशन जाणून घेऊ की त्यांचा जीवनाचा कालखंड कसा होता, कोणत्या इयरला नेमकं काय सुरू होतं त्यांच्या जीवनामध्ये, हे आपण इयर वाईज जाणून घेऊ. जसं की 1915मध्ये कोलंबिया विद्यापीठाची त्यांनी MA ची पदवी घेतली होती. म्हणजे MA पदवी ही त्यांनी कुठून मिळवली? कोलंबिया युनिव्हर्सिटी. ठीक आहे. 1917मध्ये अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स या विषयामध्ये त्यांनी PhD केली. 1918मध्ये त्यांनी इकॉनॉमिक्स शिकवायला पण सुरुवात केली. मुंबईच्या सिडेनहॅम कॉलेजमध्ये त्यांनी इकॉनॉमिक्स शिकवायला सुरुवात केली. पुढे जाऊन 1927 पासून त्यांचा थोडा सत्याग्रहाचा प्रारंभ आपल्याला बघायला मिळेल. महाडमध्ये 14 तळे सत्याग्रह झाला होता 20 मार्च 1927ला. त्याच वर्षी त्यांनी 1927च्याच 20 जुलैला बहिष्कृत हितकारिणी सभा त्यांनी स्थापन केली आहे. 1927मध्ये समाज समान संघ हा त्यांनी स्थापन केला. 1927मध्येच महाडमध्ये त्यांनी मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलेलं आहे. रिसेंटली काहीतरी ग्रंथांचं दहन सुरू आहे ना, तर हा मुद्दा पण तुम्ही लक्षात ठेवू शकता की मनुस्मृती ग्रंथाचं दहन त्यांनी 25 डिसेंबर 1927ला महाडमध्ये केलं आहे. त्यानंतर 1930मध्ये 2 मार्चला नाशिकमध्ये त्यांनी काळाराम मंदिर प्रवेश केला. त्यानंतर 1930मध्येच पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये ते उपस्थित राहिले होते. गोलमेज परिषद किंवा राऊंड टेबल कॉन्फरन्स ही लंडनमध्ये आयोजित होत होती. ठीक आहे. आणि महात्मा गांधीजी हे 3ऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी झाले होते ना, तर ते पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. 1932मध्ये गांधी आणि आंबेडकरांचा पुणे करार प्रसिद्ध आहे. त्याला ऐक्य करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर गांधी आणि आंबेडकर करार हा पुण्यात झालेला आणि त्याला ऐक्य करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतर 1934मध्ये याच पिरियडमध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना सुद्धा झाली आणि त्या स्थापनेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हातभार आहे. ठीक आहे. तर रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहभाग आहे की नाही हे जर विधान आयोगाने भविष्यात विचारलं तर आता तुम्हाला ते लक्षात राहील की हो, या बँकेच्या म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेमध्ये सुद्धा आपल्या आंबेडकरांचा सहभाग आहे. कारण ते ऑलरेडी इकॉनॉमिक्समधले तज्ज्ञ मानले जायचे. इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी PhD केलेली आहे आणि भारतामधले वन ऑफ द बेस्ट इकॉनॉमिस्ट म्हणून त्यांना आजही ओळखलं जातं. त्यांचे रेफरन्स आजही घेतले जातात. त्यामुळे RBIच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होताच. 1935मध्ये पहिल्या पत्नी म्हणजे रमाबाईंचं निधन झालं. त्यानंतर मग 1948ला दुसरा विवाह त्यांनी डॉक्टर शारदा कबीर यांच्यासोबत केला 15 एप्रिल 1948ला. 1948लाच हिंदू कुडबिलाची त्यांनी स्थापना केली. 1956मध्ये नागपूरमध्ये बौद्ध धर्माची शिक्षा त्यांनी घेतली आहे 14 ऑक्टोबर 1956ला. ठीक आहे. तर ह्या काही इंटरेस्टिंग डेट वाईज किंवा इयर वाईज जी आपण इन्फॉर्मेशन बघितली ना, ती तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, श्री धनंजय कीर या सुप्रसिद्ध चरित्रकाराने आपल्या एका चरित्र नायकाचे वर्णन खालील शब्दात केले आहे. हा चरित्र नायक कोण ते ओळखा. तर एक्झाममध्ये हा क्वेश्चन येऊन गेला आहे. वनसेवा मुख्य परीक्षा 2015ला आयोगाने हे विचारलेलं आहे. मी तुम्हाला याच्यापूर्वी पण सांगितले की असं वर्णन केलं जातं बघा आणि वर्णनावरून व्यक्ती ओळखा असा सिंपल क्वेश्चन विचारला जातो. फक्त इथं थोडा रेफरन्स वेगळा दिला आहे. एकदा चरित्रकार म्हटलेलं आहे. जे चरित्रामध्ये जे नायक असतो, जे मेन कॅरेक्टर असतं ते चरित्र नायक किंवा असा उल्लेख केलेला आहे. तर कन्फ्यूज नाही व्हायचं. या चरित्रकाराने कुणाचं वर्णन केले हे आपल्याला सरळ विचारले. तर वर्णन कसं केलंय ते बघा. त्यांनी म्हणजे कुणी जे चरित्र नायक आहेत त्यांनी वृत्तपत्राचे संपादन केले. त्यांनी अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास आणि राज्यशास्त्र यांवर ग्रंथ लिहिले. ते एका विधी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. या लोकनेत्याने सामाजिक राजकीय चळवळींचे नेतृत्व केले. तर याच्यावरून आपल्याला 4 पर्याय दिलेत की व्यक्ती कोण असेल. तर याच्यामध्ये जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे अगेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. तर हे वर्णन कुणी केलं असं जर आता आपल्याला उलट क्वेश्चन एक्झाममध्ये जर विचारला तर श्री धनंजय कीर हे नाव लक्षात ठेवा. सुप्रसिद्ध चरित्रकार, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. 1924मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
बहिष्कृत हितकारिणीची स्थापना केली होती. 1924मध्येच बहिष्कृत मेळा हा नागपूरहून रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची त्यांनी घोषणा केली होती. ठीक आहे, बहिष्कृत मेळाव्यामध्ये नागपूरहून रिपब्लिकन पक्षाची त्यांनी घोषणा केली, स्थापना केलेली आहे. त्यानंतर 1927मध्ये महाडमधला तो आपण चौदार तळ्याचा सत्याग्रह बघितला आहे. ठीक आहे, त्यानंतर मनुस्मृती दहन त्यांनी केलं. पुढं मग नाशिकमध्येच काळाराम मंदिर सत्याग्रह त्यांनी केलेला आहे. 1930मध्ये तो सत्याग्रह केला, पण 1935मध्ये ते मंदिर हे सगळ्यांसाठी ओपन करण्यात आलं. ठीक आहे, त्यानंतर त्या दरम्यान म्हणजे 1932चा काळ आहे की जिथं पुणे करार बघायला मिळतो. अस्पृश्यांसाठी कायदे मंडळामध्ये 148 जागा राखीव ठेवल्या, म्हणजे हा सुद्धा तोच पिरियड 1932चा जो पुणे कराराअंतर्गत करण्यात आलेला आहे की अस्पृश्यांसाठी कायदे मंडळात 148 जागा राखीव ठेवल्या. ठीक आहे, त्यानंतर मुखेड इथं धार्मिक ग्रंथांचं पारायण त्यांनी केलं होतं 1933मध्ये. 1936मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची त्यांनी स्थापना केलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर एक बाळासाहेब खरे सरकारात विरोधी पक्षनेते ते होते. 1942मध्ये नागपूर इथं ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि यासाठी आप्पादुराई यांनी त्यांची मदत केली आहे. कुणी मदत केली ते लक्षात ठेवायचं. आणि कुठली फाउंडेशन स्थापन करताना तर ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना त्यांनी नागपूरमध्ये केली आहे. त्या दरम्यान त्यांना आप्पादुराई यांनी मदत केली. ठीक आहे, 1946मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली आणि 1946लाच सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई तर इथं म्हणजे आणि त्याचबरोबर मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद तर या कॉलेजेसच्या स्थापनेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मोलाचा वाटा आहे. ठीक आहे, तर सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबईमध्ये आणि मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद हे नावं लक्षात ठेवा. नागपूरमध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना त्यांनी केली. आप्पादुराई यांनी त्यासाठी त्यांना मदत केली होती. ठीक आहे, त्यांनी ज्या महत्त्वाच्या ज्या काही संस्था वगैरे स्थापन केल्या आहेत, पक्ष स्थापन केलेला आहे, तर तो आपण या प्रश्नाच्या माध्यमातून बघितला. ओके, पुढचा प्रश्न आहे 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये दलित व दलितेतरांमध्ये सहभोजनाचा समावेश होता. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015ला आयोगाने हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर तुम्हाला या प्रश्नामध्ये हे कोणत्या संस्थेच्या मार्फत असा कार्यक्रम राबवण्यात आला होता हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर अगेन समाज समता संघ जो अगेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला त्यांच्या अध्यक्षतेखालीच स्थापन झालेला हा पक्ष आहे किंवा संघ आहे समाज समता संघ. आणि यांच्या कार्यक्रमामध्ये अशी घटना झाली होती 1927मध्ये की दलित आणि त्याचबरोबर दलितेतर तर यांच्यामध्ये सहभोजनाचा कार्यक्रम झाला होता. ठीक आहे, तर लक्षात ठेवा तुम्ही समाज समता संघ याचा उल्लेख याच्या पूर्वीसुद्धा आपण बघितला होता. स्थापनेमध्ये आपण बघितला आहे समाज समता संघ हा स्थापन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. तर त्याचं जे महत्त्वाचं एक इम्पॉर्टंट असं कार्य दिसतंय तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आपण थोडीशी इतरही माहिती जी आपण आधी मिस केलेली ती सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीची जाणून घेऊ. गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले आणि कबीर हे बाबासाहेबांचे 3 गुरु आहेत. ठीक आहे, तर हा सुद्धा क्वेश्चन एक्झाममध्ये येईल ना की हे कोणाला गुरु मानत होते. तर गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले आणि कबीर. ठीक आहे, 1920चं त्यांनी माणगाव परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं होतं. 1930, 31 आणि 32 या 3ही गोलमेज परिषदांमध्ये अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून ते गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित होते लंडनला. ठीक आहे, 1930ची 31 आणि 32 म्हणजे ज्या 3ही गोलमेज परिषदा झाल्या त्यामध्ये भारताकडून म्हणण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर उपस्थित होते आणि त्यांनी या परिषदांमध्ये अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व केलं होतं. ठीक आहे, 1935मध्ये येवला या ठिकाणी नाशिकमध्ये धर्मांतराची घोषणा त्यांनी केली होती. मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा त्यांनी या ठिकाणी केली. आपण आधीच्या प्रश्नामध्ये सुद्धा बघितलंय की 1935मध्ये येवला या ठिकाणी नाशिकमधून त्यांनी मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा त्यांनी केली. ठीक आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश त्यांनी त्यावेळेस दिला होता. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महत्त्वाचा संदेश शिका, संघटित व्हा, संघर्ष करा याच्यावरती सुद्धा एखादा क्वेश्चन एक्झाममध्ये दिसू शकतो. 29 ऑगस्ट 1947ला त्यांनी मसुदा समितीचं अध्यक्षपद भूषवलं होतं. 1948ला हिंदू कोड बिल त्यांनी संसदेमध्ये मांडलेलं आहे
आणि पुढं मग 1956ला त्यांनी धर्मांतर केलं. नागपूर इथं त्यांनी बौद्ध धर्माची शिक्षासुद्धा घेतली आहे. एक्झाममध्ये दीक्षा कुणी दिली हा क्वेश्चन बनू शकतो ना, तर यस, चंद्रमणी महास्थावीर ते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे. ठीक आहे, तर एवढी काही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन या लेक्चरच्या माध्यमातून आपण बघितली. आणखीन एक क्वेश्चन आपण बघतोय, तो आहे विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा आहेत. हे आपल्याला आयोगाने ऑलरेडी विचारलं होतं कृषी पूर्व परीक्षा 2016मध्ये. अ ब क ड 4 विधानं दिलीत बघा. एकदा व्हिडिओ पॉज करा, विधानं वाचा आणि या क्वेश्चनला तुम्ही ट्राय करा. ठीक आहे, याचा आन्सर कमेंटमध्ये कळवा. मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पुढच्या लेक्चरमध्ये देणारच आहे. तर विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी आपण इतरही आणखीन माहिती पुढच्या लेक्चरमध्ये जाणून घेऊच. तर मित्रांनो, अगेन थोडंसं तुमचा वेळ घेतोय. लेक्चर तुम्हाला आवडत असतील तर तसं तुम्ही कमेंट करून कळवा. त्याच्याबद्दल तुमचा फीडबॅक देत चला आणि लेक्चर असे आवडत आहेत की नाही हे नक्कीच आम्हाला कळू द्या. ठीक आहे, तर तुमचा फीडबॅक खूप महत्त्वाचा आहे आणि तो तुम्ही व्यक्त करावा. प्रत्येकाने इथं काही ना काही रिप्रेझेंट करा, स्वतःला व्यक्त करा. कारण आपल्याला एक्झाममध्ये फक्त आन्सर गोल करायचे नाही आहेत, तर आपल्याला इंटरव्ह्यूला फेस व्हायचं आहे. तिथं व्यक्त होण्याचं धाडस ही सुरुवात, हे छोटंसं एक पाऊल असू शकतं की तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती किती ॲक्टिव्ह आहात, तुम्ही किती बोल्ड होत आहे. तर म्हणून स्वतःचं म्हणणं अगदी व्यवस्थितपणे मांडायला शिका. फीडबॅक द्या लेक्चरचा. ठीक आहे, आणि आवडलं असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा. पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.